चला तर आज हे दीप अमावस्या आणि त्याचीच तयारी चालू आहे. आणि आज काही दिवसभर शूट केलं नाही कारण मी आज दुकानावर होते आणि थोडं बाहेर पण गेले होते. तर त्याच्यामुळे ना आज काही शूट करायला जमलंच नाही. तर आज आहे ना मस्त असं आहे ना सगळे आपल्या समया दिवे सगळे स्वच्छ करून घेतले. आणि उशीरच झाला होता, मला 6:30-7 वाजले होते कारण दुकानावरून आले त्याच्यानंतर हरिपाठ घेतला आणि ते होता होता उशीरच झाला. तर त्याच्यामुळं समयान ते ना उशिरा स्वच्छ केल्या आणि मस्त आहे ना स्वच्छ पितांबरीने घासून धुवून पुसून ठेवल्या. आणि एवढे काही खराब झाले नव्हते आपल्या समय, त्याच्यामुळे थोडीशी पितांबरीचा हात लावला आणि लगेच ते ना निघून गेल्या. तर खूप छान आहे ना चमकत्यात आणि पितांबरी आणि भैया पावडरनी ना खूप छान निघत्यात आपले समय. तर भैया पावडरने काय होतं तेवढ्या पुरता आहे ना छान निघत्यात, पण परत लगेच खराब होत्यात. तसं पितांबरीने जास्त वेळ टिकत्यात. तर सगळे भांडे तुम्ही पाहू शकता खूप छान आहे ना आपले निघलेले होते. आणि त्याच्यानंतर आहे ना लगेच समय स्वच्छ झाल्या आणि म्हटलं आधी ना पूजा करून घेऊ कारण दिवस पण वाळवला होता. सगळ्यांना माहितीच असेल आज दीपामावस्या आहे. दीपामावस्याचे ना सगळ्यांच्या घरी ना जे घरातील काही दिवे असतील ना ते लावले जातात. तर मी पण त्याचीच तयारी करून राहिले आणि आता उशीरच झालाय, तर 7:15 झाले. तर दिवस माळवताच दिवे लावायचे तर आता वाजलेच येतं. तर म्हटलं तोपर्यंत तयारी करून घेऊ आणि लगेच लावून देऊ आपले दिवे. आणि मुलं पण आता बाहेरून खेळून आले तर म्हटलं त्यांना पण आहे ना नंतर वळून घेते दिवे लावल्यावर. काय रे बाळा, बर्थडे नाही बाळा. आणि मी ना पूजा आहे ना हॉलमध्येच मांडून घेतली, म्हटलं तिथे ना व्यवस्थित अशी ना पूजा मांडता येईल कारण देवापुढं पण आपली एवढी जागा नाही, एकच जण बसाल एवढी जागा आहे. तर त्याच्यामुळे मी ना देवापुढं काही पूजा मांडली नाही, इकडेच मांडून घेतली. आणि सगळे समया मांडून त्याच्यात आहे ना वाती घालून घेतल्या आणि थोडंसं आपलं फुलांचं डेकोरेशन केलं. तर खूप छान झालं होतं ते डेकोरेशन पण. आणि मधून मधून तुम्हाला आवाज येत असेल तर मोटर चालू आहे त्याच्यामुळे तो आवाज येतोय. आणि आता आहे ना फुलांचं डेकोरेशन झालं आणि आधी ना दिवा ते सगळे लावून घेतलंय मी. तर दिवा लावून झालंय आपले आत्ताच आणि जवळजवळ 8 वाजलेत आणि आज मुलांना पण ओवाळायचंय मला. तर स्वयंपाक पण करायचा आहे, त्यातले त्यात आज उशीर झालाय आणि आता स्वयंपाक करून घेते. आणि रोजचाच भाजीला पडलेला प्रश्न काय करावा, आज तर असलं तरी काय करावं नसलं तरी काय करावं. तर आज आहे ना भरपूर अशा भाज्या होत्या घरात, पण काय बनवावं काहीच कळलं नाही. तर म्हटलंय ना आज काजू पनीरची बनवा, तर त्यासाठी तीच तयारी चालू होती आणि उशीर झाला होता, पटकन घाई बनवायला घेतली. त्याच्यामुळे तुम्हाला एवढी डीपमध्ये ना रेसिपी काय मला शेअर करता नाही आली. तरी पण कांदा टोमॅटो काजू आणि आपली हावरी असती ना तर त्याची ना पेस्ट करून घेतली छान असे परतून आणि परत एकदा तेलात टाकून ना आपला किचन किंग मसाला घरचा मसाला. तर मी काय लाल तरीची मिरची टाकली नाही आणि हॉटेलमध्ये जे आपले भाज्यांना तरी येते ना तर त्यात लाल कलर पण टाकतात आणि काश्मीरी लाल तिखट पण टाकतात. तर हे दोन्ही पण मी काय ना भाजीमध्ये टाकलं नाही आणि खूप छान आहे ना अशी गिरवी थिकमध्ये ना तयार झाली होती आणि छान कलर पण आला होता. तर मी ना काजू आणि पनीर आहे ना थोडेसे तळून घेतले होते आणि तुम्ही पाहू शकता जास्त आहे ना मी लाल पण नाही केले, मस्त असे सोनेरी ना गोल्डन कलर येईपर्यंत तळले होते. आणि इकडे आहे ना शेवयाची खीर बनवली होती स्वीटमध्ये काहीतरी. तर आज श्रावण ते अमावस्या पण होती, दीप अमावस्या म्हणून काहीतरी गोड. आणि जिरा राईस पण आपला बनवून झाला होता. तर स्वयंपाक माझा आहे ना आवरला होता, अर्धा पाऊण तास लागला मला या स्वयंपाकाला.
तर 9-10 माणसांची फॅमिली, पण 5-7 जणच होतो आम्ही खायला. नाना पण बाहेर गेलेले होते. चला तर म्हटलं पटकन बनवून घेऊ. तर आता गिरवी पण झालीच आहे आपली. तर तुम्ही पाहू शकता आणि टेक्स्चर पण खूप छान आलंय. तर अजून त्याच्यात आहे ना कोथिंबीर आणि ते टाकायचं आहे. आणि आता आपली भाजी झालीच आहे. तर मस्त अशी ना भरभरून कस्तुरी मेथी टाकू. आणि भरपूर सारी कोथिंबीर. आणि कणकेचे दिवे बनवायचे होते. तर मुलांना ओवाळायला ना कणकेचे दिवेच बनवायचे होते. तर कणकेचे दिवे ना बनवून घेतले. तोपर्यंत इकडं आपली भाजी पण झाली. गॅस बंद करून म्हटलं आता मुलांना पण ओवाळून घेऊ. आणि खूप छान झाली होती आणि टेस्टी पण झाली होती भाजी. तर यांना जास्त पनीरची भाजी आवडत नाही, पण काल आवडीने खाल्ली तर छान झाली होती ती. आणि घरात आहे ना दिवे लागले ना खूप प्रसन्न आणि छान वाटलं. तर मुलांना ओवाळून घेऊ म्हटलं आधी. आणि खरं आहे ना आजपासून आहे ना आता सणाला पण सुरुवात झाली, कारण श्रावण पंचमी, श्रावणमध्ये भरपूर असे सण राहते. तर आणि मुलांना ओवाळून घेतला आणि लगेच जेवणाची तयारी केली. तर 9-9:30 वाजले होते. सगळ्यांना भुका पण लागल्या होत्या. तर आधी ना यांना ताट बनवून दिलं मस्त. तर तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीला खरंच हॉटेलसारखीच भाजी झाली होती, टेस्टी. आणि कलर पण तसाच आला होता. खूप छान झाली होती. आणि आजचा मेनू होता मस्त पनीरची भाजी, जिरा राईस, शेवयाची खीर, चपाती आणि मस्त झाली होती. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलला जर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.